नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे। प्रश्न असा आहे, जर 1680 रुपये ए बी व सी यांना 3 4 5 या प्रमाणात वाटले तर ए ला किती रुपये मिळतील। तर मुलांनो काय करायचं आहे, हे 1680 रुपये एबीसी या तिघा जणांना ह्या प्रमाणात वाटले तर यांना काय करायचं, फक्त आपल्याला एक्स जोडायचा आहे किंवा डायरेक्ट यांची बेरीज केली तरी चालते। 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, या 12 ने फक्त 1680 ला काय करायचं, डिवाइड करायचं मुलांनो। तर पहा मग काय करायचंय, आपण त्याला एक्स जोडून सोडूया। समजा ए ला 3x रुपये मिळाले, बी ला 4x रुपये मिळाले आणि सी ला 5x रुपये मिळाले मुलांनो। आणि तिघांचे मिळून म्हणजे तिघांची बेरीज करा, तिघांचे मिळून आपल्याकडे 1680 रुपये आहेत। म्हणजे हे 1680 रुपये तिघांना या प्रमाणात वाटले होते म्हणून त्यांची बेरीज 1680 येईल। तर मग मुलांनो 3 आणि 4 7, 7 आणि 5 12 आणि x कॉमन घ्यायचं म्हणजे एकदाच बरोबर 1680, म्हणजे x बरोबर 1680। आता हे जे 12 गुणिले आहेत इकडे आल्यानंतर काय होतील, भागिले होतील। मग 12 एक 12, 12 एक 12 मुलांनो, 4 उरले 16 तून 12 गेल्यानंतर 8 घेतले 48, 12 चौक 48 आणि वरचा एक शून्य म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळाली मुलांनो, 140 मिळालेली आहे। मुलांनो आपल्याला वाटा कोणाचा विचारलाय, ए चा विचारलाय, म्हणजे ए ला किती रुपये मिळतील। तर मुलांनो ए ला 3x रुपये मिळाले होते म्हणून ए बरोबर 3x म्हणजे 3 गुणिले x, x म्हणजे मुलांनो 140 आहे। मग यांचा गुणाकार करा, शून्याला शून्य आणि 14 त्रिक 42, म्हणजे याचा अर्थ ए च्या वाट्याला 420 रुपये मिळतील। अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। तर ह्याच प्रकारचा प्रश्न मुलांना एक तुमच्या समोर दिलेला आहे, याचं उत्तर काय येते ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय। धन्यवाद।